माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत। तर त्यासाठी लागणारे मोती जे आहे पांढरे आणि गुलाबी हे जे आहे हे 5 नंबरचे आहेत। कात्री घेतलेली आहे, टुंगूस धागा 40 नंबरचा आहे, सुई घेतलेली आहे, सुई जी आहे 7 नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे। तर आता एका व्हिडिओमध्ये आपण हे छोटी कलाकृती करायला शिकलो, त्याचाच उपयोग करून आपण हे तयार करणार आहे। तर ही कशी करायची ती एकदा परत आपण पाहू आणि त्यानंतर हे कसे जोडायचे एकमेकाला ते सुद्धा आपण पाहू। सुरुवातीला 6 मोती घेतलेले आहे, रंगीत मोती, आणि या 6 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। या 6 मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे 2 मोती आहे पुढचे, त्या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर इथे आता आपण 5 रंगीत मोती घेणार आहोत। 5 रंगीत मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे त्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे 4 पांढरे मोती घ्यायचे। 4 पांढरे मोती घेतलेले आहे, या मोत्यातून पहिले दोरा काढायचा, या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढचे 2 पांढरे मोती आहेत, त्या 2 पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत। 5 पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा, इकडून दोरा इकडे काढला होता त्याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर पुढचा हा जो मोती आहे पांढरा, त्याच्यातून दोरा काढून घेतला आहे। त्यानंतर इथे आपण 4 पांढरे मोती घेणार आहोत। 4 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढू पहिले आणि या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर हे जे पुढचे 2 मोती आहेत त्याच्यातून दोरा काढला, या 1 2 3 तिन्ही मोत्यातून दोरा काढायचा आहे। त्यानंतर इथे आता इथे आपण 4 मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि याला एक कंप्लीट राऊंड मारून घ्यायचा आहे। एवढ्यासाठीच हे करायचं आहे की या 2 मोत्यांमध्ये गॅप राहायला नको। त्यानंतर आपला राऊंड पूर्ण झाला। त्यानंतर आता आपण एक गुलाबी मणी घेणार आहोत। एक गुलाबी मोती घेतला आहे आणि या मोत्यातून, दोन्ही मोत्यातून दोरा काढला, पुढच्या मोत्यातूनही काढला आहे दोरा, त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता आपला ही जी कलाकृती आहे ही पूर्ण झाली। त्यानंतर आता ह्या जे आपण तयार केलेले आहे ते कसे जोडायचे ते आपण पाहू। हे जसं एक बनवलं होतं, आता कसं बनवलं ते दाखवलं आणि बाकीचे 5 असे आपल्याजवळ 6 आहेत। हे 6 कलाकृती आपल्याला आता जोडायचे आहे, तर ते आपण स्टेप बाय स्टेप पाहू। दोरा इथून असा ओवून घेतलेला आहे, त्यानंतर 2 पांढरे मोती घेतलेले आहे, या मोत्यातून दोरा काढून घेतला इकडे वरती आणि 2 पांढरे मोती घेतले। आता या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला, या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि त्यानंतर या मोत्यातूनही दोरा वरती काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या मोत्यातून दोरा वरती घ्यायचा, याही मोत्यातून घ्यायचा आहे आणि शेवटी या मोत्यातूनही दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे,
दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर असा करून असा इकडे यायचा आपल्याला. या मोत्यातूनही दोरा काढला. त्यानंतर या मोत्यातून आणि याही मोत्यातून. त्यानंतर हे पुढचे जे दोन मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढायचा आहे. या रंगीत मोत्यातून. त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर आता आपण इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत. या मोत्यातून दोरा काढून घेतला याचा आणि आता इथे दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि आता या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. अशा रीतीने हे आपण या दोघांना जोडलेलं आहे. त्यानंतर दोरा इकडे घेऊन जायचा आहे. या मोत्यातून घेऊन गेलो पुढे, पुढच्या मोत्यातूनही घेऊन गेलो आहे, या पुढच्या मोत्यातून सुद्धा, या पुढच्या मोत्यातून नेला दोरा. त्यानंतर आता हा सेंटरचा मोती आहे, तर इथून या दोन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. आता परत एक घेतलं आपण. आता यांना आपल्याला हा आणि हा मोती, हा आणि हा मोती, कारण हा एकच, याचा एक आणि हा एक, तर इथून आपण दोरा काढून घेऊ पहिले. त्यानंतर इथे दोन पांढरे मोती घ्यायचे. दोन पांढरे मोती घेतले, या इथून घेऊन इथून काढला, दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढला आहे, तर या मोत्यातून पुढच्या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर याही मोत्यातून, आणि ही पद्धत एकदम सारखीच राहणार आहे. जोडायचं कसं हे करायला, तर त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला. आणि इथे आता कसं आहे, 1 2 3 4 4 मोती आहेत. इथे दोन पांढरे मोती घ्यायचे आपल्याला. दोन पांढरे मोती घेतले. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला. या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे. दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून मोत्यांमध्ये गॅप राहणार नाही. या मोत्यातून काढायचा आता. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून. त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून. हे दोन पांढऱ्या मोत्यातून काढले. आता या मोत्यातूनही काढला. त्यानंतर या रंगीत मोत्यातून. त्यानंतर याही मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि इथे आता आपण, आता कसं आहे, इथे जे आहे मोती 1 2 3 4 4 मोती, 4 आहेत तर 2 मोती घ्यायचे आपल्याला. आता 2 मोती घेतले आणि हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढणार आहे. आणि आता हा जो पुढचा रंगीत मोती आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला दोरा इकडे घेऊन जायचा आहे. आता तर या मोत्यातून दोरा काढला, पुढच्या मोत्यातूनही दोरा काढू आपण.
त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढला. त्यानंतर या पुढच्या मोत्यातून याही मोत्यातून, त्यानंतर या दोन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. आता याच्या पहिले जसं आपण मधल्या मोती हा जो आहे आता असंच हे जे दोन मोती आहे सिंगल त्यांना आता आपल्याला जोडायचं आहे. तर आता या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ पहिले. त्यानंतर दोन पांढरे मोती घ्यायचे. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घेतला. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेतला. आणि आता इथे दोन पांढरे मोती घ्यायचे. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. पांढऱ्या मोत्यातून पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही काढला. त्यानंतर या रंगीत मोत्यातून त्याच्या पुढचे मोत्यातून रंगीत मोत्यातून दोन्ही रंगीत मोत्यातून, त्यानंतर या पुढचे जे हे दोन रंगीत मोती आहेत त्याच्यातूनही काढला. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आपण आणि या पुढच्या मोत्यातून. त्यानंतर आता आपण इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातून आपण दोरा, कारण हे 1 2 3 4 मोती आहे, दोनच मोती लागतील आणि याच्यातून दोरा काढून घेतलेला आहे. आणि आता परत आपण दोरा या मोत्यातून काढून या मोत्यातून काढायचा आहे. आता परत आहे याला आपल्याला जोडायचं आहे. तर आता हे तुम्ही नक्की जोडू शकाल. तर या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे, या मोत्यातून दोरा निघाला, याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. आता राहिलेले जे आहे ते दोन तुम्ही जोडायचे आणि शेवटचं जे राहील ते शेवटचं फक्त याला कसं जोडायचं त्या टाईपमध्येच जोडायचं आहे. काही वेगळं लावायचंच नाही, काही काम लागणार नाही दुसरं, त्या पद्धतीनेच आपल्याला जोडायचं आहे. तर इथे आता परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे आणि आता राहिलेले हे दोन तुम्ही जोडून घ्या. राहिलेलं शेवटचं जे आहे ते मी तुम्हाला सांगेन. आता आपल्याला या दोघांना इथे जोडायचं आहे. तर आपल्याला या मोत्यातून दोरा काढला आहे आणि याच्यामधला हा जो आहे ह्या मोत्यातूनच दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला इथे दोन पांढरे मोती घ्यायचे. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून जो सेंटरचा मोती आहे, जो आता ज्याच्यातून दोरा इकडून इकडे नेला त्याच्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून दोरा काढला. त्यानंतर या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून. आणि आता इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला, दोरा ओढून घ्यायचा आहे थोडा. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे, या पुढच्या मोत्यातून. त्यानंतर या मोत्यातून सुद्धा आणि याही मोत्यातून. आणि आता इथे सगळ्यात शेवटी आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे. दोन पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घेतला.
आणि आता राहिलेला दोरा आपण आतमध्ये ओवून घेऊ. आणि गाठ बांधायची आणि त्याला कट करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे. तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.